मोठी ब्रेकिंग न्यूज. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील टॅरिफमध्ये मोठी कपात जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर 25% वरून 18% पर्यंत रेसिप्रोकल टॅरिफ कमी करण्यात आला आहे. यासोबतच रशियन तेल खरेदीवर लावलेला 25% दंडात्मक टॅरिफही रद्द करण्यात आला असून एकूण टॅरिफचा बोजा 50% वरून थेट 18% झाला आहे. ट्रम्प म्हणाले की हा निर्णय पंतप्रधान मोदींबद्दलच्या मैत्री आणि आदरापोटी घेण्यात आला असून भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डील अंतिम झाली आहे. त्यांनी मोदींना माझ्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक असे संबोधले आणि या चर्चेत व्यापार, जागतिक सुरक्षा तसेच रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांवर संवाद झाल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींनी या निर्णयाचे स्वागत करत सांगितले की मेड इन इंडिया उत्पादनांना आता अमेरिकन बाजारपेठेत अधिक चांगला प्रवेश मिळेल आणि 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले. त्यांनी पुढे म्हटले की जगातील 2 सर्वात मोठ्या लोकशाही देशांनी एकत्र काम केल्यास दोन्ही देशांसाठी प्रचंड संधी निर्माण होतात. ट्रम्प यांनी असंही सांगितले की भारत अमेरिकन उत्पादनांवरील टॅरिफ आणि नॉन टॅरिफ अडथळे कमी करेल. अमेरिकेकडून ऊर्जा, तंत्रज्ञान आणि कृषी उत्पादने अधिक प्रमाणात खरेदी करेल. तसेच रशियाऐवजी इतर देशांकडून तेल आयात वाढवेल, ज्यामुळे द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाऊ शकतो. भारत EU मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स जाहीर झाल्यानंतर काहीच दिवसात ही घोषणा झाल्याने एक गोष्ट स्पष्ट आहे. जागतिक व्यापारात भारताचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे.